हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी आपण जी व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे त्यातला लॉजिकल आणि अनालिटिकल रिझनिंग या विषयामधला कोडिंग डिकोडिंग किंवा सांकेतिक भाषा या टॉपिकवरील आजचा हा व्हिडिओ असणार आहे. आजच्या टॉपिकमध्ये आपण महत्त्वाचे एमसीक्यू, त्यांचे आन्सर्स आणि त्या आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन्स पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, एक्झामच्या दृष्टीने महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 ची जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनने सुरू केली आहे. लाईव्ह बॅच 1 जानेवारी 2025 पासून सुरू केली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, मॉक टेस्ट तसेच 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर बॅचची फी फक्त 2000 रुपये असून स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. त्यात तुमच्या मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन करा आणि तुम्ही तुमचा कोर्स तिथे सर्च करून तिथे परचेस करू शकता. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, इफ इन अ सर्टन कोड लँग्वेज रमेश इज रिटन ॲज HSEMAR, देन हाऊ विल क्रिएट विल बी रिटन इन दिस लँग्वेज. तर मित्रांनो, कोडिंग डिकोडिंग मध्ये किंवा सांकेतिक भाषेच्या प्रश्नामध्ये तुम्हाला विशिष्ट नियम वापरून एखादा आपला रोजच्या वापरातला जो शब्द आहे तो दुसऱ्या सांकेतिक भाषेमध्ये त्या नियमानुसार लिहिलेला असतो आणि आपल्याला ते नियम कुठले वापरलेले असावे हे शोधून आपल्याला एक शब्द दिला जातो आणि त्या नवीन शब्दाला आपण त्या भाषेनुसार लिहायचं असतं. तर एका विशिष्ट सांकेतिक भाषेत रमेशला HSEMAR असे लिहिले जाते, तर क्रिएटला त्या भाषेत कसे लिहिले जाईल? आपल्याला ऑप्शन्स इथे दिले आहेत. TEACRE, EA, ETA, ECR, ETA, ERC, ETA, CRE. चला मग मित्रांनो, पाहूया याचा आन्सर काय असेल. तर आपण इथे पाहू शकतो रमेश हा वर्ड असा लिहिला आहे. 1 2 3 4 5 6 असे 6 जे लेटर्स आहेत त्या रमेश या वर्ड मध्ये आहे. आणि जर आपण कोड लँग्वेज मध्ये लिहिलेला वर्ड जर पाहिला रमेश, तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की ते सुरुवातीलाच H लिहिलं आहे, म्हणजे शेवटचा रमेश मधला जो लेटर आहे, जे अक्षर आहे ते सुरुवातीला लिहिलं आहे, त्याच्यानंतर S लिहिलं आहे. अशा पद्धतीने हा उलट्या स्वरूपामध्ये शब्द इथे लिहिण्यात आलेला आहे, म्हणजे रिव्हर्स ऑर्डर इथे दिलेली आहे. तर आपण हाच नियम जर इथे वापरला, सुरुवातीचा शब्द पहिले लिहिला, त्याच्यानंतरचा दुसरा, त्याच्यानंतर 3 नंबरला, हे जर लॉजिक आपण इथे वापरलं तर आपण क्रिएट हा शब्द पण त्या कोड लँग्वेज मध्ये लिहू शकतो. तर आपण पहिले याला नंबर्स देऊन घेऊयात आणि आता सुरुवात करूयात. तर सुरुवातीला इथे ई येणार आहे, कारण शेवटचा अक्षर इथे 1 नंबरला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे असणारे टी, त्याच्यानंतर असणारे ए, त्यानंतर येईल ई, नंतर असेल आर आणि शेवटी असेल सी. तर ETAERC हा ऑप्शन आपल्याला कुठे दिसतोय का ते पाहूयात. ETAERC ऑप्शन सी इथे दिलेला आहे, तो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आपण फक्त काय केलंय, आपण रमेश हा वर्ड, ओरिजिनल रमेश वर्ड आणि सांकेतिक भाषेत लिहिला जाणारा वर्ड तो फक्त कम्पेअर केला. आपण त्या शब्दांची, त्या अक्षरांची मांडणी तिथे पाहिली आणि त्या मांडणीनुसार क्रिएट या शब्दाला तो नियम वापरून तो शब्द त्या सांकेतिक भाषेमध्ये लिहिला आणि आपल्याला योग्य उत्तर मिळालं. तर ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. इफ इन अ सर्टन कोड लँग्वेज ग्रेट इज रिटन ॲज ग्रेटा, देन हाऊ विल फाईट विल बी रिटन इन दॅट कोड. ऑप्शन दिलेत आपल्याला FIGTH, FGITH, FGHT, FITGH. एका विशिष्ट कोड भाषेत ग्रेटला ग्रेटा असे लिहिले जाते, तर फाईटला त्या कोडमध्ये कसे लिहिले जाईल. तर मित्रांनो, आपण पाहूया की याच्यामध्ये कुठले नियम वापरले गेलेले आहेत. तर आपण ग्रेटा लिहिलं, ग्रेटाला आपण नंबर्स देऊयात अक्षरांना 1 2 3 4 5. आता आपण इथे पाहू शकतो, इथे जी जो आहे तो ॲज इट इज 1 नंबरचा इथे आहे, त्याच्यानंतर आर आहे, नंतर ई 3 नंबर इथे घेतलेला आहे, टी जो आहे तो 5 नंबर 4 नंबरच्या ठिकाणी घेतलाय आणि ए 5 नंबरला शिफ्ट केलाय, म्हणजे फक्त या 2 अक्षरांच्या जागा इंटरचेंज इथे करण्यात आलेला आहे. तर आपण इथे पण हा पण 5 अक्षरी शब्द आहे, 1 2 3 4 5. तर हा पण लिहिताना सेम त्याच फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. पहिले एक अक्षर लिहिलं, त्याच्यानंतर दुसरं जे अक्षर आहे
ते लिहिलं 2 नंबरचं. नंतर 3 नंबरचं अक्षर आपल्याला लिहायचंय जी. 5 नंबरचं अक्षर आपल्याला लिहावं लागेल ते म्हणजे टी. तर इथे 5 नंबरचं अक्षर आपण लिहिलं आणि शेवटी 4 नंबरचं म्हणजे एच हे अक्षर लिहिलं. म्हणजे आपण शेवटच्या 2 अक्षरांच्या ज्या जागा आहेत त्या फक्त इंटरचेंज केलेल्या आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते FIGTH हे असणार आहे. तर आपण इथे पाहू शकतो ऑप्शन ए जो आहे त्याच्यामध्ये FIGTH हा वर्ड इथे दिलेला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते FIGTH हे असणार आहे. ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. If in a certain code language might is written as GHMTI, then how will Earth be written in that code language? जर एका विशिष्ट कोड भाषेत माइटला GHMTI असे लिहिले जाते तर अर्थला त्या कोडमध्ये कसे लिहिले जाईल? तर आपण पहिले माइट आणि अर्थ आणि GHMTI हे लिहून घेऊयात. तर आपण या दोन्हीमध्ये प्रायमरी पाहू शकतो की जे अक्षर MIGTH हे सगळे अक्षर जे माइट मध्ये आहेत तेच सगळे अक्षर इथे कोडेड लँग्वेज मध्ये पण आहेत. म्हणजेच इथे फक्त या अक्षरांच्या जागा ज्या आहेत त्या एकमेकांशी एक्सचेंज केलेल्या आहेत. त्यासाठी आपण नंबर देऊयात 1, 2, 3, 4 आणि 5. आता M जो आहे तो इथे 1, त्याच्यानंतर I इथे आहे 2, त्याच्यानंतर G इथे ठेवलाय, त्याच्यानंतर H इथे आणि T इथे ठेवलाय. म्हणजे 1 2 3 4 ही जी सिक्वेन्स होती 1 2 3 4 5 ती आता 3 4 1 5 2 अशी करण्यात आलेली आहे. तर सेम हीच गोष्ट आपण अर्थ या वर्ड सोबत पण करू शकतो. आता अर्थला आपण नंबर्स देऊन घेऊयात 1 2 3 4 आणि 5. तर आता आपण पहिले 3 नंबरचं जे अक्षर आहे ते घ्यायचंय ते म्हणजे R. त्यानंतर आपल्याला 4 नंबरचं अक्षर घ्यायचंय ते म्हणजे T. पुढे मग 1 नंबरचं E घेणार आपण. त्यानंतर 5 आणि 2, 5 नंबरला H आहे आणि 2 नंबरला A आहे. तर आता RTEHA हा जो वर्ड आहे तो आपल्याला ऑप्शन मध्ये शोधावा लागणार आहे. तर आपण चेक करूयात ऑप्शन्स मध्ये कुठे आहे. ऑप्शन मध्ये ऑप्शन ए जो आहे RTEHA हा इथे योग्य पर्याय असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने आपण आन्सर्स पाहतोय. खूप सोपं आहे. कोडिंग डिकोडिंग फक्त दिसतं अवघड, पण जर तुम्ही ते रिलेशनशिप व्यवस्थित समजून घेतलं, व्यवस्थित तो पॅटर्न समजून घेतला तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं खूप सोपी जातात. तर पुढे आहे नेक्स्ट क्वेश्चन. इफ इन a certain code language fresh is written as EQDRG, then how will blend be written in that code? जर एका विशिष्ट कोड भाषेत फ्रेशला EQDRG असे लिहिले जाते तर ब्लेंडला त्या कोड भाषेमध्ये कसे लिहिले जाईल हे आपल्याला विचारलंय. तर इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत AKDMC, AKDCM, AKMDC आणि AKCMD. तर आपण पाहूयात. आता इथे आपण पाहतोय फ्रेश आणि EQDRG. तर आपल्याला इथे स्पष्ट दिसतंय की इथले जे वर्ड्स, इथले जे अक्षर आहेत FRESH आणि इकडे जर पाहिलं तर EQDRG, तर या अक्षरांमध्ये बरेचसे काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. पहिले जे प्रश्न पाहिले आपण त्याच्यामध्ये फक्त त्यांच्या जागांमध्ये एक्सचेंज करण्यात आले होते, पण याच्यामध्ये फक्त जागा नाही तर अक्षर सुद्धा इथे चेंज करण्यात आलेली आहेत. त्यासाठी आपण इथे जी इंग्रजी वर्णमाला आहे, इंग्लिश अल्फाबेट्स आहेत, त्यांच्या पोझिशन इथे कन्सिडर करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण या प्रत्येक अक्षरांच्या इंग्रजी अल्फाबेट मधील किंवा इंग्रजी वर्णमालेमधील ज्या पोझिशन आहेत, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्येही बोललो होतो, त्या पोझिशन इथे लिहून घेऊयात. तर F जो आहे तो 6th पोझिशनला आहे, त्याच्यानंतर R हा 18 पोझिशनला आहे, नंतर E 5th पोझिशन म्हणजे 5व्या पोझिशनला असतो, S हा 19 पोझिशनला आणि H हा 8th पोझिशनला इंग्लिश अल्फाबेट मध्ये आहे. त्यानंतर आपण पुढे जर पाहिलं E आपल्याला माहिती होतं 5th पोझिशनला आहे, Q हा 17 म्हणजे 17व्या पोझिशनला, D 4th पोझिशनला, R
18व्या पोझिशनला आणि जी 7व्या पोझिशनला आहे. तर आपण या ज्या पोझिशन आहेत त्यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का ते आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात. तर एफ जो आहे तो 6th नंबरला आहे, त्याच्यानंतर इथे ई 5th नंबरला आहे. तर आपण 6 आणि 5 मध्ये काही रिलेशन लागू शकतं का आपलं? तर हो, 6 - 1 जर केलं आपण तर 5 होऊ शकतं. त्यानंतर इथे आपण पुढचं जर पाहिलं 18 आणि 17, 18 आणि 17 याच्यामध्ये परत आपण -1 जर केलं तर 17 असा आन्सर येतं. म्हणजे 18 पोझिशनचं जे अल्फाबेट आहे त्याच्यामधून मागची एक पोझिशन जर आपण घेतली तर आपल्याला कोडेड लँग्वेज मधलं 17 नंबरचं अल्फाबेट मिळतंय. म्हणजे आर ची रिप्लेसमेंट आपल्याला क्यू मिळते. त्यानंतर ई च्या बाबतीत जर आपण पाहिलं तसंच तर ई मधून -1 केला, 5th पोझिशन मधून 1 वजा केला तर आपल्याला 4th पोझिशन मिळते की जी डी या अल्फाबेटची आहे. सेम आपण जर एस च्या बाबतीत पाहिलं तर एस हा 19 नंबरला म्हणजे 19 नंबरला आहे. -1 म्हणजे 18 आणि 18व्या पोझिशनला आर अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. त्याच्यानंतर राहिलं एचच्या बाबतीत पण तेच करण्यात आलं आहे. -1 करून इथे 7th नंबरचं जे लेटर आहे ते इथे इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. तर हेच लॉजिक किंवा हेच रिलेशन आपण ब्लेंड या शब्दामध्ये पण यूज करू शकतो. आता यांच्या पोझिशन ज्या आहेत त्या आपण पहिले लिहून घेऊयात. बी 2nd पोझिशनला आहे, एल हा 12th पोझिशनला आहे, ई 5th पोझिशनला, एन 14th पोझिशनला आणि डी 4th पोझिशनला आहे. आता आपण ज्यावेळेस याचा कोडेड वर्ड लिहू त्यावेळेस आपल्याला प्रत्येक पोझिशन मधून -1 करावं लागेल आहे. -1 करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कोडेड वर्ड मिळणार आहे. आता बी जो 2nd पोझिशनला आहे, -1 जर केला आपण तर ए हा अल्फाबेट तिथे येईल. त्याच्यानंतर 12 नंबरला जो एल आहे 12 मध्ये -1 केल्यानंतर 11 नंबर आपल्याला इथे येईल. तसंच आपण 5 मध्ये -1 केल्यानंतर 4, त्याच्यानंतर 13 आणि त्याच्यानंतर 3 असे नंबर्स किंवा अशा पोझिशन्स आपल्याला मिळतात. तर पहिल्या नंबरला ए आपल्याला माहित आहे, 11th नंबरला के हे अल्फाबेट आहे, 4th नंबरला डी हे अल्फाबेट असून 13 नंबरला म्हणजे 13 नंबरला एम हे अल्फाबेट आहे आणि तेच 3 नंबरला सी हे अल्फाबेट आहे. म्हणजेच जो कोडेड वर्ड असणार आहे तो हा असणार आहे AKDMC. तर आपण आता ऑप्शन्स मध्ये पाहूयात AKDMC कुठे दिले आहे. तर ऑप्शन ए जो आहे AKDMC तो आपल्याला इथे दिसतोय. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए AKDMC. तर ब्लेंड हा वर्ड त्या कोड लँग्वेज मध्ये AKDMC असा लिहिला जाईल. ठीक आहे मित्रांनो. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. इफ इन अ सर्टन कोड लँग्वेज नेम इज रिटन ॲज OYPA then how will team be coded in that language? जर एका विशिष्ट कोड भाषेत नेमला OYPA असे लिहिले जाते तर टीमला त्या कोडमध्ये कसे लिहिले जाईल? तर आपण सुरुवातीला ते अक्षर किंवा ते जे नेम्स आहेत ते लिहून घेऊयात. इथे आपण लिहिलंय नेम, त्याचं कोडेड वर्ड लिहिलंय OYPA, त्याच्यानंतर इथं टीम लिहिलंय. आता आपण मागच्या उदाहरणाप्रमाणे याला नंबरिंग करूयात. N 14 नंबरला आहे, A 1 नंबरला आहे, M जो आहे तो 13 नंबरला आहे आणि E हा 5 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. O च्या बाबतीत तो 15 नंबरला आहे, Y 25 म्हणजेच 25 नंबरला, P 16 नंबरला असेल आणि A 1 नंबरला असेल. तर आपण आता याच्यामध्ये एक रिलेशन एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करूयात. N कडून जर O कडे गेलं तर 14 आणि 15 याच्यामध्ये आपला अधिक 1चा म्हणजे +1चा फरक आहे हे दिसतंय. त्याच्यानंतर आपण A कडनं Y कडे जर गेलं तर इथे आपल्याला -2चा फरक दिसेल. कारण A च्या अगोदर -1 म्हटल्यानंतर सर्क्युलर रेफरन्स मध्ये आपल्याला Z येईल आणि Z च्या अगोदरचा Y इथे येईल. त्यानंतर M13 असेल आणि P16 असेल. या केसमध्ये आपण जर पाहिलं तर इथे +3 म्हणजेच 13 अधिक 3 16 होतात आणि इथे ई च्या बाबतीत जर पाहिलं आपण तर 5 वजा 4 बरोबर 1 म्हणजेच ए इथे येईल. म्हणजे आपण जे रिलेशन इथे शोधलंय ते +1 त्याच्यानंतर -2 त्यानंतर +3 आणि -4 हे रिलेशन आपण इथे शोधलंय
आणि तेच रिलेशन आपण टीम या वर्डमध्ये लावणार आहोत. तर इथे आपण टीमचे जे नंबर्स आहेत म्हणजे टीम ला ज्या पोझिशन्स आहेत अल्फाबेटिकल सिरीजमध्ये त्या इथे लिहूयात. T20 नंबरला आहे, E 5 नंबरला आहे, A 1 नंबरला आहे आणि M जे लेटर आहे ते 13 नंबरला आहे. तर पहिल्या याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, पहिल्या अक्षराला +1 करायचं म्हणजे इथे 21 येईल. दुसऱ्या अक्षराला -2 करायचंय म्हणजे 5 - 2 3 येईल. तिसऱ्या अक्षराला आपल्याला +3 करायचं म्हणजे 1 + 3 इथे आपल्याला 4 लिहावं लागेल आणि जे चौथं अक्षर आहे त्याच्यातून -4 करायचंय म्हणजे आपल्याला इथे 9 लिहावं लागेल. ठीक आहे. तर मग आता 21 नंबरचं जे अल्फाबेट आहे ते U आहे, त्याच्यानंतर 3 नंबरचं अल्फाबेट C आहे, 4 नंबरचं अल्फाबेट D आहे आणि 9 नंबरचं अल्फाबेट हे I आहे. तर याच्यावरून आपण पाहू शकतो की UCDI हा ऑप्शन आपल्याकडे आहे की काय. तर UCDI हा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे. UCDI हे याचं योग्य उत्तर आहे. UCDI. ठीक आहे. तर मग आपण अतिशय सोप्या पद्धतीने काढलं. आपण नेम आणि OYPA मधलं एक रिलेशन पाहिलं. आपल्याला +1 - 2 +3 चं रिलेशन मिळालं. तेच रिलेशन आपण टीमला अप्लाय केलं आणि UCDI हे आन्सर आपण इथे काढलं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते काही महत्त्वाचे MCQ कोडिंग आणि डिकोडिंग या टॉपिक वरती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. असेच रेग्युलर अपडेट किंवा असेच रेग्युलर व्हिडिओ पाहण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि 1 जानेवारी 2025 पासून आमची जी लॉ सीईटीची बॅच सुरू झाली आहे ती बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथे तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.